स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण आनंदशेख मंडळाच्या वतीने इथं साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला आपल्या अशोकनगर मधील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी, लहान विद्यार्थी मित्र, आनंदशेख मंडळाच्या सर्व सदस्य कार्यकर्त्यांचं मी इथे स्वागत करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले आनंदशेख मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आपले आदरणीय काका मुसा अब्दुल गनी शेख यांच्या हस्ते इथे आज ध्वजारोहण होत आहे. आदरणीय शमी हैदर सर यांना विनंती कृपया आपण स्टेजच्या इथे यायचे. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आनंदशेख मंडळाचे कार्यकर्ते दीपक पवार, अनिल शेख, खड़े रहना, यांना विनंती करतो की आपण आदरणीय मुसा काका यांना ध्वजारोहणसाठी पाचारण करावे अशी मी विनंती करतो. खाली जाना साथ मिस भाई इधर आए. या ठिकाणी आदरणीय मुसा काका यांना ध्वजारोहणसाठी पाचारण होत आहे. खड़ा रहे दीपक, या साईडला अरिफ शेख, विवेक चंदने, दीपक तुझ्या जागेवर काका, तुझ्या जागेवर काका. या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. खड़े रहना अब्बा इधर सर्वांनी उभं राहायचं आहे. मिसबा ते खड़े रहे, चप्पल निकाल के खड़े रहे अब्बा. हळू 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 खड़े रहे ना इधर बोल रहा इधर अब्बा. या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. सावधान. काकांना विनंती आहे की ध्वजारोहण करायचं आहे. खाली घ्या. दीपक थोडं दीदी कर. या ठिकाणी शमा हैदर सर यांचं आगमन झालेलं आहे. हा घ्या घ्या काकावर. सोड सोड. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. भारत माता की वंदे वंदे. झेंड्याला सेट करायचंय पहिले. थोडस खाली काय आणि दीपक घे खाली घे. बस थोडं वर घे, वर घे तुझ्याकडनं. हा बस. झेंड्याला सेट करायचंय व्यवस्थित. झेंडा सलामी. क्या है भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय भारत
माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. भगिनी सुरेखा अडांगळे यांची मुलगी अर्णवी अडांगळे ही तुमच्या समोर आपलं. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्णवी आहे. आज आपण 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे बलिदान दिले. महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी, जो बोलने का गाना गाना आता तो कोणती सुभाषचंद्र बोस हाँ, वो बोल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये यांसारख्या मोबाईल देतो. महान व्यक्तींनी देशासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. चला आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. It's 15 August and I wish you all a very happy Independence Day. India got freedom on this day in 1947. It is the national festival of India. I love my country very much. Jai Hind. Thank you. धन्यवाद सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी स्पीच आहे, स्पीच दे देऊ. आदरणीय मुसासाच्या शेख यांची नात, आपली सर्वांची लाडकी मुजफ्फरची मुलगी निस्बा शेख इथे भाषण करीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. जा. हाँ हाँ तो चलेगा ना, इंग्लिश में बोल जा. अरे चलेगा इंग्लिश तो इंग्लिश. इधर 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 बोल. रुक जा एक मिनट. ब्राइटनेस कर. हाँ पढ़. हाँ इधर देख इधर. Good morning. Good morning, everyone. बोल My बोल. name is Sindhu Fatima Kelangar. It's Ruby. My topic is India as Serving and Achievement and Aspiration. It has not just a country, it is a journey of great social achievement and hope. India हाँ ऐसा पढ़. as it completes 29 years of independence, we have many achievements to celebrate from being a developing nation. India has emerged as one of the world's major economies. We have made remarkable progress in science, technology, space, digital training, education, हाँ बोल. infrastructure, and healthcare. Our scientists have made the nation proud to successfully space mission India and the failures and start up creating innovative solutions. Our athletes are winning medals and inspiring millions digital India. India has connected people and transformed the way we learn, work, communicate and do business. But my dear friends, achievement is not the end of the journey. It is the beginning of a greater responsibility. Our aspirations are limited, our dreams dream of quality education, every citizen has equal opportunity. Women feel safe and empowered. Villages prosper and environment is protected and technology benefits every section of society. We aspire for an India that is developed, self-reliant, inclusive, peaceful and sustainable. And how we build this India? We will. The youth of India are not merely the citizens of tomorrow. We are the builders of today. Let us dream big, work hard, respect our nation, protect our environment and contribute to society. Let us remember the words. A developed India is not just
government sibling. It is a dream that every Indian must turn into reality. On this proud occasion, let us promise we will not only celebrate India's Pakad. achievements, we will become part of India's aspiration. Thank you, Jai Bharat. त्या काकांना एक चांगले शेफ आहे, सगळ्यात महत्वाचं शेफ. भरपूर सुंदर सुंदर त्यांना जेवण बनवता येतं असे काका यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. मी या अशोकनगरच्या वतीने इथे आज आनंदोग मंडळाचे आदरणीय सुधीरजी सोनवणे, माननीय खजिनदार हे उपस्थित आहेत, सर आहेत, सुमेशजी आहेत, यांच्या साक्षीने सांगतो की हा जो भिंडावंदन असतो किंवा हा जो आपण सन्मान करतो हा एक नागरिक सत्कार आहे असं मी इथे मानतो. या नागरिक सत्कार मी अनुच्छेद मंडळाचे खजिनदार सुधीर सोनवणे यांना विनंती करतो की काकांना एक गांधी टोपी घालून त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच हेमंत गजबे यांना विनंती करतो की त्यांनी शाल देऊन काकांचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच अविनाश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी फुलगुच्छ देऊन समोसे काकांचा सन्मान करायचा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आदरणीय अविनाश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. धन्यवाद. या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय शमीम हैदर सर यांचा सत्कार दीपक पवार यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे. शमीम हैदर सर, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. बैठ जाओ. या ठिकाणी आदरणीय गोपीनाथ सुर्वे साहेब यांचा सत्कार आदरणीय अनिल शेख यांनी करायचा आहे असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय सुधीरजी सोनवणे यांचा सत्कार मनोज गजबे यांना विनंती करतो की त्यांनी करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले काका सुमन सर, सुधीरजी सोनवणे यांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. यांचं योगदान तसेच विशेष योगदान आजच्या या कार्यक्रमाला लागणारा खर्च जो असतो तो सचिन चंदने, हेमंत गजबे यांच्या विशेष योगदानातून दरवर्षी होत असतो. त्यांचा हा दरवर्षीचा हा त्यांचाच म्हणजे वाटा आहे असं मी मानतो. कारण की कुठल्याही बाबतीत अगोदरच आठवण करून देतात. या निमित्ताने मी त्यांचे पण आभार मानतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय मुसा काका हे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो. झंडा किधर से लाया था तू? नाके से लाया ते 10 रुपए का. जय भीम. आज यहाँ पर 80वां स्वतंत्रता दिवसाचा आपण सण साजरा करत आहोत. हा सण नाही तर अनेक हिंदू बांधवांचा हा मोठा सणच मानला जातो. त्या मानाने आपण सर्व पंडित चंदनेच्या वतीने आणि त्या गावाच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आज आम्हाला थोडंसं मानधन दिले आहे.
खाली होता अरे बोलो बोलो या भागा आहे तिथे जमलेल्या अध्यक्ष महादेव आधी ते जमलेल्या बंधुभावजींना आणि इथं बसलेले पाहुणे म्हणजे त्यांचं अजून एक दुसरे पाहुणे जोडले ठीक है रख दो जा बैठ जाओ बस बैठ जाओ बस ले माइक बस मला फार आनंद होत आहे आज मला इथं झेंडावण्यासाठी बोलवलं त्या झेंडावण्यासाठी सर्व नवयुग क्रीडा मंडळ नाही, आनंद सहयोग. सहयोग मंडळ इथल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व मित्रांचं मी शहर स्वागत करतो. त्यांच्या नियमाने आज मी इथे उभा आहे आणि त्यांच्या आई वडिलांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळं आमचे सर्व बंधू भगिनींचे मी आभार मानतो. बस बस एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो. माझ्या म्हणून काय अपशब्द आले असेल किंवा काय असेल माफी मागतो. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. धन्यवाद. आमचे श्रीनायकर सर कायवे कोचिंग कॉलेज क्लासेसचे संचालक आपल्या अशोकनगरच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या मार्गदर्शन करा. अस्सलाम वालेकुम. जय हिंद. सारे भारतीयों को इंडिपेंडेंस डे स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं. मैं कोई भाषण नहीं देने वाला, बहुत ही शॉर्ट में एक बात बता रहा हूँ, आप ध्यान रखिए. हम लोग यहाँ पर इकट्ठा हुए, झंडा फहराया, सबने अपनी अपनी बात रखी. 10 मिनट के बाद घर पे चले जाएंगे. हमारी स्वतंत्रता कहाँ गई पता नहीं, क्या हुआ कुछ लेना लेना नहीं. स्वतंत्रता दिवस इसलिए मनाते हैं कि हमको ये मालूम हो कि कैसे हमारे पूर्वजों ने या पहले जो नेता थे या जो भी भारत के लोग थे जिन्होंने कुर्बानियाँ दी हैं, तो उन्होंने कौन सी तकलीफें उठा के भारत को आज़ाद कराया था. आज आप अपने बच्चों को ये शिक्षा दो कि ये स्वतंत्रता क्या चीज़ है, 15 अगस्त क्या है, उनको समझाओ, उनको शिक्षित करो, उनको भारतीय नागरिक बनाओ, अच्छा मनुष्य बनाओ, ताकि वो भारत की सुरक्षा कर सके और इस झंडे का नाम ऊंचा रखे और झंडा भी ऊंचा रखे. अगर वो शिक्षित नहीं होंगे, अच्छे मनुष्य नहीं होंगे, अच्छे नागरिक नहीं होंगे, तो वो भारत की सुरक्षा कैसे करेंगे. इस पे विचार करना है, इस पे काम करना है. और एक दिन का काम नहीं है, पूरे वर्षों वर्ष अपने बच्चों पे पूरा ध्यान देकर उनको अच्छा नागरिक बनाए. और ये याद रखिए कि हमें भारत की सुरक्षा कैसे करना है और भारत की उन्नति कैसे करना है और समाज के लिए क्या करना है. खाली मिठाई खा के झंडा फहराना हमारा काम नहीं है, बल्कि ये निरंतर चलने वाला संघर्ष है जो पूरे जीवन आपका काम है. जय हिंद. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद शमीम सर. या ठिकाणी आनंद मंडळाचे खजिनदार आदरणीय बिरजू सोनवणे 2 शब्द बोलतील अशी मी विनंती करतो. सगळ्यांनी खाली बसायचं, खाली बसायचं, कोणी उठायचं नाही. नीचे बैठो संदीप चिल्ला बैठ दे रहे जाओ उधर जाओ वेफर वो दे हा प्रोग्राम घडवून आणल्याबद्दल मी त्यांचे फार आभार आहे. तर आनंद मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहिल्याबद्दल तर आमचे ज्येष्ठ यांनी झेंडावंदन केल्याबद्दल यांचे अभिनंदन करतो. आणि आनंद मंडळाचे सर्व पदाधिकारी आल्याबद्दल महिला मंडळ आल्याबद्दल यांचे आम्ही अभिनंदन करतो. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द सांगतो.